My name is Aish Srinivas, studying at College of Agriculture, Baramati. Right now we are in the Rave program village of Pitewadi. Now I like to introduce a successful farmer of mulberry production and silkworm rearing. नमस्कार सर. नमस्कार. आपला परिचय दे सर. नमस्कार, मी तुषार शामराव उगलमुगले, राहणार लाखेवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. सर, आपली ह्या शेतीमध्ये आवड कशी निर्माण झाली? आवड म्हणजे काहीतरी सगळ्यांपेक्षा वेगळं करण्याचं एक ध्येय होतं आणि काहीतरी वेगळं करावं शेतीतच, म्हणून रेशीम आणि तुती लागवडीकडे मी वळालो. सर, आपण किती वर्षापासून समजा सुरुवात केली याची? हे साधारण 2-2.5 वर्ष झाली मी ह्या क्षेत्रात उतरलेलो आहे. आणि ह्या क्षेत्राची माहिती कशी भेटली सर? हे आमची ते बावड्या परिसरामध्ये आजबे वस्ती म्हणून आहे, तिथं म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये ह्याचं लागवडी पण आहेत, बरेच लोक करतात पण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तिथं नुसतं लागवड आणि रेशीम उद्योग नाही तर तिथं दहागेची पण निर्मिती केली जाते. तिथं एक बरंचसं मोठं युनिट पण आहे. तिथून मला थोडी कल्पना भेटत गेली आणि माझी इच्छाशक्ती वाढली. सर, आपण साहजिक आहे सर्वप्रथम आता शेडकडे जाऊ. सर, हा जो आपण ढाचा बघतोय तो किती अंडकोशाचा आहे? ते पूर्णपणे 50 अंडीकोशाचं एक राहते. एका कप्प्यावरती साधारण 12.5 अंडीकोशाची बॅच घेतली जाते. आणि सर, त्या एका अंडकोशात किती आळ्या तयार होतात? त्या सर्वसाधारण 300 ते 450 पर्यंत एका अंडीपुंजामध्ये एवढी आळी तयार झालेली आहे. आणि हे सर अंडकोश तुम्ही कुठनं परचेस करता? हे परचेस सुरुवातीला आपल्याला अंडीपुंजाला जन्म झाला आपल्याला स्वतःपर्यंत घरी करावी लागत होती. पण आता या अंडीपुंजाचा जन्म घालून असे रेअरिंग सेंटर म्हणजे त्यांना चॉकी सेंटर असे म्हणतात. तर ते आता आपल्याला म्हणजे रेडीमेडच 9 दिवसाची 2 मोल्ड पास करून झाल्यानंतर आपल्याला आयती आळी म्हणजे चॉकी ती आपल्याला उपलब्ध सध्या मार्केटला आहे. आणि सर, साधारण किंमत काय त्या अंडकोशाची? 100 अंडीपुंजाला 3600 रुपये एवढी किंमत आहे. सर, तुमच्याकडे चॉकी सेंटरवरून चॉकी आल्यानंतर त्यानंतरची पुढची प्रक्रिया काय राहते? आपल्याला चॉकी सेंटरवरून चॉकी मिळते त्यावेळी ऑलरेडी त्यांचे 2 मोल्ड पास झालेले असतात. आपल्याकडे आल्यानंतर 3रा मोल्ड पास करायचा असतो. तिथून पहिलं जो काय आहे 3रं मोल्ड तो 3.5 दिवसाचा राहतो. परत 2 दिवसानं आळी मोल्डवरती जाते. परत 4था मोल्ड बसतो, तो चालू राहतो. तो 3.5 दिवसाचा संपला की परत 2 दिवस मोल्डवरती जाते. आणि शेवटचे जे काय टेम्परेचर आहे, थंडी म्हणा, पाऊस म्हणा किंवा उन्हाळा, त्या पद्धतीने ते एका दुसरं फिटिंग जास्त घेते. साधारण 6 दिवसाची प्रोसेस आहे. आपल्याकडे आल्यानंतर 9 दिवसाची आळी जी चॉकी आपण म्हणतो ती झाल्यानंतर आपल्याकडे याची प्रोसेस 20 दिवसाची राहते. साधारण 20 दिवसानंतर चंद्रिका पडतात. सर, या पूर्ण प्रक्रियेमध्ये कुठला रोगराईचा प्रादुर्भाव जाणवतो आपल्याचा? ह्याला पण रोगराईचं प्रमाण आहे. त्याला ग्लासरी, फॅचरी, मस्टर्डी असे 3-4 प्रकारचं रोग आहे. आणि त्याला पण कंट्रोल करायचं झालं तर आपल्याला विजेता अंकुश, विजेता सप्लिमेंट, सोना अशा पद्धतीचे पावडरच्या वेळोवेळी त्याला स्प्रेड करावं लागतं. सर, आपण याच्यासाठी सरकारी योजनांचा म्हणजे कोणत्याला अप्लाय केलाय का? केलेला आहे, गेल्या वर्षी केलेलं. आणि आपल्याला त्यातून किती सबसिडी मिळाली? ह्याला रोपण करता एक सर्वसाधारण 40-42 हजार रुपयेपर्यंत अनुदान आहे. आणि शेडच्या बांधणीकरता साधारण एक 2 ते 2.25 लाख रुपयेपर्यंत अनुदान भेटलं जातं. तर आता आम्ही आहोत सरांच्या मलबरी कल्टिवेशनच्या प्लॉटवर. नमस्कार सर. नमस्कार. सर, आपला मलबरी कल्टिवेशन हे किती क्षेत्रावर आहे? हे टोटल मलबरीचं क्षेत्र माझं हे पूर्णपणे 2 एकरचं आहे. सर, रोपांची किंमत किती आहे? या रोपांची प्रति रोप 4 रुपये याप्रमाणे आपल्याला उपलब्ध आहे. आणि यामध्ये 2 प्रकारचे रोप आहेत. एक पिशवीतली आणि दुसरी उपटलेली. उपटलेली थोडी यापेक्षा 1 रुपयाने स्वस्त राहतात आणि
पिशवीतली 1 रुपये थोडी महाग राहतात. आणि सर अंतर किती ठेवलंय तुम्ही तिथं? ह्या 2 बेडच्या मधलं अंतर 6 फूट आहे आणि 2 रोपाच्या मधील अंतर 2 फूट आहे. म्हणजेच 2x6 वरती लागवड आहे. सर आपण मलबेरीमध्ये पाण्याचे नियोजन कसं करता? पाण्याचे नियोजन हे आपण ड्रिपद्वारेच केलेलं आहे. आणि सर आपण ह्याला खतं काय घालता? त्याचे आपण ऑर्गॅनिक पण देतो आणि हे रासायनिक पण देतो. ऑर्गॅनिक कुठले देतो? ग्रीन ग्लो म्हणून आहे ते एक, आणि रासायनिकमध्ये म्हटलं तर आपलं 12-61, 19-19. आणि सर आता ह्याच्यावर फवारायला काय फवारता तुम्ही? याच्यावरती फवारणी म्हटलं तर पोषण म्हणून आहे, जेणेकरून ही पानाची रुंदी वगैरे व्यवस्थित क्वालिटी. सर आपण खतांविषयी माहिती दिली, पण खतांवर होणारा जो खर्च आहे त्याच्यात आपण बचत करण्यासाठी काय उपाययोजना करत आहात? यामध्ये खताचं नियोजन जर झालं, आपले जे काही रेशीम संगोपनगृह आहे त्यामध्ये आडीतून जी निघणारी विष्ठा आहे ती विष्ठा मी याच पद्धतीच्या प्लॉटमध्ये टाकतो. आणि ते जर बघायला झालं तर या पद्धतीने आहे ती आळीचं खत, विष्ठा जे म्हणायचं, या पद्धतीने याचं खताचं नियोजन. आपण आहे सरांच्या नवीन तुतीच्या प्लॉटमध्ये आणि सरांनी आंतरपीक म्हणून बीटरूट घेतलेला आहे. तर आपण त्याबाबत जाणून घेऊ की आंतरपीक काय घेतात, कसे घेतात. साधारण यामध्ये कमी कालावधीचं जे काही पीक आहे याच फक्त आपल्याला घ्यायला परवानगी आहे. एकदा काही झाड मोठं झालं, या सावलीमुळे पण जे काय फळ लावलेलं आहे किंवा झाड लावलेलं आपण पालेभाज्याचं, त्याला ऊन भेटलं तर ते येणार आहे. त्यामुळे कमी कालावधीचंच पीक आपल्याला लावणं गरजेचं आहे यामध्ये. आणि सर किती वर्षापर्यंत आपण घेऊ शकतो? साधारण एक 8, 10, 12 वर्षापर्यंत झाड म्हणजे आयुर्वेदामध्ये त्याचे आहे. आत्ता आपण येऊ शेवटच्या मुद्द्याकडे. सर आपण रेशीमची विक्री कोठे करता? ते रेशीम कोशाची जर विक्री झालं तर आपल्याला इथं बाजारपेठ झालं तर इथं बारामतीमध्ये आहे, तासगावमध्ये पण आहे, आणि मग इकडं बँगलोर साईडला तर मग काय अडचण नाही. सर रेशीम उद्योगासाठी बाजारभाव काय राहतो? बाजारभाव कसं ज्या त्या वातावरणानुसार जे काय उत्पादन शेतकऱ्यांचं कमी असेल तर नक्कीच बाजारभाव वाढतो. ज्यावेळेस उत्पादन जास्त राहतं त्याच पद्धतीनं यामध्ये पण आहे की मालाची क्वांटिटी जर कमी असेल तर नक्कीच रेटमध्ये पण वाढ होते, आणि ज्यावेळेस उत्पादन भरपूर होतं त्यावेळेस नक्कीच रेट कमी पण होतं. साधारण 400 ते 750, 700पर्यंत याची रेंज राहते. सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद.